नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत आपले हिस्ट्री अँड सोशोलॉजी ऑनलाईन स्टडी या चॅनलवरती आपलं परत एकदा स्वागत आहे. आपण इतिहासामध्ये शेवटचं प्रकरण अभ्यासत आहोत, प्रकरण क्रमांक 12. या प्रकरणामध्ये आपण या आधीच्या लेक्चरमध्ये सामाजिक क्षेत्र आणि आरोग्य या बाबतीमध्ये कशा पद्धतीचे बदल या ठिकाणी झाले हा भाग आपण अभ्यासला होता. आज आपण अभ्यासूया पर्यावरण. आता पहा, पर्यावरण अतिशय महत्वाचा असा भाग आहे. तर पहा, मानवी जीवन आणि मानवी जीवनाच्या सभोवतालचा जो भाग आहे या सगळ्यांचं मिळून साधारणतः पर्यावरण या ठिकाणी होतं. परंतु आपण आधुनिक युगामध्ये या ठिकाणी जगतोय आणि या आधुनिक युगामध्ये जगत असताना मोठ्या प्रमाणात आपण ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करतोय. परंतु हे करत असताना मात्र आपण आपलं मोठ्या प्रमाणात पर्यावरणाकडे दुर्लक्ष होत असलेलं दिसतं. आणि पर्यावरणाकडे आपण दुर्लक्ष केल्यामुळं पर्यावरणाची हानी आपल्याकडून मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि मग ही जी पर्यावरणाची हानी या ठिकाणी होत आहे, पर्यावरणाला आपण मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी पोहोचवत आहोत. मग हे कशा पद्धतीने या ठिकाणी घडतंय आणि त्यामधून कुठल्या समस्या आपण या ठिकाणी निर्माण करतो, तर यामध्ये आपल्याला सांगता येतं प्रदूषण. तर पहा, मानवानं निर्माण केलेलं प्रदूषण आणि या प्रदूषणामध्ये आपण वायू प्रदूषण कशा पद्धतीने निर्माण करतो. आता पहा, वायू प्रदूषण हा प्रश्न भारतातील सर्वच राज्यामध्ये आणि भारतामध्ये असलेल्या सर्व महानगरामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये भेडसावत असलेला आपल्याला या ठिकाणी दिसतं. वायूचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण भारतामध्ये होत असलेलं दिसतं, जे की वाहनाच्या माध्यमातून होणारं प्रदूषण हा सगळ्यात मोठा या ठिकाणी चिंतेचा विषय आहे. वाहनाच्या माध्यमातून होणारं जे प्रदूषण आहे हा एक मोठा चिंतेचा विषय आहे. आणि या वाहनाच्या द्वारे होणारं प्रदूषण आणि यामधून सगळ्यात मोठी समस्या ही महानगरामध्ये ही निर्माण होत असलेली आपल्याला दिसते. भारताच्या राजधानीचं शहर दिल्ली जर आपण पाहिलं तर दिल्ली शहर हे प्रदूषित शहर असं म्हटलं जातंय. मग या दिल्ली शहरामध्ये जे प्रदूषण या ठिकाणी होतंय, या प्रदूषणाचा अभ्यास करण्यासाठी सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट संस्थेनं सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट या संस्थेनं दिल्लीमध्ये कशा पद्धतीचं वायू प्रदूषण होतंय हे वायू प्रदूषण करण्यासाठी सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट या संस्थेनं या ठिकाणचा अभ्यास केला. आणि ज्यावेळेस त्यांनी दिल्ली या ठिकाणच्या वायू प्रदूषणाचा अभ्यास केला त्यावेळेस असं दिसलं की दिल्लीमध्ये होत असलेल्या वायू प्रदूषणाची तीव्रता किती आहे. ही तीव्रता जनतेसमोर मांडण्याचं काम सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट या संस्थेनं दिल्लीमध्ये केलं. आणि हे जे वायू प्रदूषण होतंय, या वायू प्रदूषणाची अनेक कारणं जी आहेत त्या अनेक कारणापैकी प्रमुख कारण जर आपण पाहिलं तर त्या प्रमुख कारणामध्ये आपल्याला सांगता येतं की वाहनांची वाढती संख्या आहे आणि वाहनांच्या देखभालीकडे होत असलेलं दुर्लक्ष आहे. वाहनांची वाढती संख्या आणि वाहनांच्या देखभालीकडे होत असलेलं दुर्लक्ष या कारणामुळे आपण म्हणूया वाहनाच्या हवेच्या धुरातून, साधारणतः हवेमध्ये जो धूर वाहनामधून मिसळतोय, या हवेमध्ये निर्माण होत असलेल्या धुरातून आपण म्हणूया हवा प्रदूषित मोठ्या प्रमाणात होते. घातक वायू या ठिकाणी वातावरणामध्ये वाहनामधून सोडला जातोय. याचबरोबर हा जो काही वाहनातून बाहेर पडणारा धूर आहे त्याचे काजळीचे कण आपण म्हणूया की वाहनाचा धूर आणि त्यामधून बाहेर पडणारी काजळी यामधून दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असलेलं आपल्याला दिसतं. आणि हे प्रमुख कारण दिल्लीच्या प्रदूषणाचं कारणीभूत असलेलं आपल्याला दिसून येतं.
आणि मग दिल्लीमध्ये हे जे प्रदूषण, वायू प्रदूषण जे या ठिकाणी वाढलेलं आहे, त्याचा परिणाम आपण जर पाहिला तर त्याचा परिणाम दिल्लीमध्ये जी काही वारसा स्थळं आहेत, जी काही दिल्लीमध्ये असलेली वारसा वास्तू आहेत, मग यामध्ये आपल्याला लाल किल्ल्याचा उल्लेख करता येतो किंवा या लाल किल्ल्याप्रमाणे अनेक ऐतिहासिक स्वरूपाच्या वास्तू या दिल्लीमध्ये आहेत, यावरही विपरीत स्वरूपाचा परिणाम या प्रदूषणाचा होत असलेला आपल्याला दिसतो. आणि मग असं हे दिल्लीमध्ये होत असलेलं वायू प्रदूषण कमी व्हावं, यामुळं मोठ्या प्रमाणात हानी या ठिकाणी निर्माण होत असलेली दिसते. यावरचा उपाय म्हणून या ठिकाणी घनकृती नैसर्गिक वायू वापरण्याची शिफारस करण्यात आली. घनकृती नैसर्गिक वायू वापरण्याची शिफारस या ठिकाणी करण्यात आली. हा वायू म्हणजे ज्याला की आपण सीएनजी असं म्हणतो. सीएनजी कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस आपण म्हणूया. या सीएनजीचा वापर करण्याची सूचना या संस्थेनं या ठिकाणी केली आणि त्यानुसार 1998 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीमधील सर्व सार्वजनिक वाहनामध्ये सीएनजी वापरण्याचा निर्णय या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने दिला. म्हणजे दिल्लीमध्ये वापरात असलेली जी काही सार्वजनिक वाहनं आहेत, या सार्वजनिक वाहनासाठी इंधन म्हणून सीएनजी वापरण्याचा निर्णय या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयानं या ठिकाणी दिला. एवढंच नव्हे तर पुढं मग नो पीयूसी नो इन्शुरन्स पॉलिसी, नो पीयूसी नो इन्शुरन्स पॉलिसी, पीयूसी म्हणजे पोल्युशन अंडर कंट्रोल, पीयूसी म्हणजे पोल्युशन अंडर कंट्रोल असे धोरण या ठिकाणी राबवलं गेलं. पीयूसी प्रमाणपत्र असल्याशिवाय वाहनाचा विमा काढता येणार नाही. वाहनाचा विमा पीयूसी सर्टिफिकेट शिवाय, प्रमाणपत्राशिवाय या ठिकाणी मिळणार नाही किंवा वाहनांचं नूतनीकरण ही पीयूसी सर्टिफिकेट अथवा प्रमाणपत्राशिवाय या ठिकाणी निर्माण होणार नाही. आणि यासाठी मग दिल्ली शहरामध्ये पीयूसी प्रमाणपत्र देणारी केंद्र स्थापन करण्यात आली. आणि या पद्धतीनं हे जे वायू प्रदूषण वाहनाच्या मार्फत होतंय, यावरचा उपाय म्हणून सीएनजी वाहनं आणि या सीएनजी वाहनांनाच परवानगी या दिल्लीमध्ये देण्यात आलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे या पद्धतीचं वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात महानगरामध्ये होत असलेलं दिसतं. याबरोबरच आणखीन एक प्रदूषण विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिसतं, ते आहे जल प्रदूषण, म्हणजे पाण्याचं प्रदूषण आपण म्हणूया. आता हा जल प्रदूषणाचा भाग किंवा पाण्याच्या प्रदूषणाचा भाग जर आपण पाहिला तर या आधुनिक कालावधीमध्ये आपण औद्योगिकरणावरती भर दिला आणि औद्योगिकरणामधून मोठ्या प्रमाणात कारखानदारी आपण या ठिकाणी निर्माण केली. परंतु या औद्योगिकरण झालेल्या भागामधून, या कारखान्यामधून रासायनिक प्रक्रियेमुळे जे प्रदूषित पाणी या ठिकाणी निर्माण होतंय, हे प्रदूषित पाणी नद्यामध्ये सोडलं जातं आणि असं हे रासायनिक प्रक्रियेचं प्रदूषित स्वरूपाचं पाणी नदीच्या प्रवाहामध्ये या ठिकाणी सोडल्यामुळं जल प्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे कारखान्यामधून बाहेर पडणारं या ठिकाणचं रासायनिक द्रव्य आपण म्हणूया, हे नदी पात्रामध्ये सोडलं जातं आणि त्यामुळे या ठिकाणच्या नद्या प्रदूषित होत असलेल्या दिसत आहेत आणि त्यामधून जल प्रदूषण निर्माण होत असलेलं दिसतं. त्यानंतर आणखीन एक प्रदूषण या ठिकाणी निर्माण होतं विद्यार्थी मित्रांनो, ते आहे अन्न प्रदूषण. आता पहा, अन्नाचं प्रदूषण या ठिकाणी निर्माण होतंय. अन्न मोठ्या प्रमाणात दूषित होतंय आणि या प्रकारचं प्रदूषित आणि दूषित अन्न खाल्ल्यामुळं मानवी शरीरावरती त्याचा विपरीत स्वरूपाचा परिणाम या ठिकाणी होतो. आता पहा, हे कसं घडतंय तर प्लास्टिकची निर्मिती आपण केलेली आहे. प्लास्टिकच्या सारख्या मानव निर्मित आपण म्हणूया अविघटनशील पदार्थामुळं, कारण की प्लास्टिकचं विघटन या ठिकाणी होत नाही, अविघटनशील पदार्थ आपण निर्माण केलेले आहेत, रासायनिक खतं आहेत, कीटकनाशकं आहेत. यामुळं काय घडतंय तर पाणी आणि अन्नाचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं. प्लास्टिक आहे, रासायनिक खतं आहेत, कीटकनाशकं आहेत. यामुळं पाणी आणि अन्नधान्याचं प्रदूषण या ठिकाणी वाढत आहे. यामुळं जमिनीचा कस सुद्धा कमी होत आहे. जमिनीचा कस कमी होतोय आणि त्यामुळे माणसं आहेत, प्राणी आहेत, वनस्पती आहेत, या सर्वांवरतीच आपण म्हणूया त्याचा विपरीत परिणाम होतोय आणि रोगाचा प्रादुर्भाव या ठिकाणी निर्माण होऊन आरोग्याला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचत असलेली दिसते अथवा आरोग्यविषयक समस्या या अन्न प्रदूषणातून मोठ्या प्रमाणात
निर्माण होत असलेले आपल्याला दिसून येत आहेत. म्हणजे प्रदूषणामध्ये वायू प्रदूषण होतंय, जल प्रदूषण होतंय आणि अन्न प्रदूषण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत असलेलं दिसतं. मग असा हा जो पर्यावरणाचा ऱ्हास या ठिकाणी होतोय किंवा पर्यावरणाच्या ज्या काही समस्या या ठिकाणी निर्माण होत आहेत, असा ह्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी अनेक व्यक्तीनं आपली मोलाची कामगिरी या ठिकाणी बजावलेली आहे. यामध्ये आपण चिपको आंदोलन पाहिलं, जे की सुंदरलाल बहुगुणा यांनी हाती घेतलं. आपण याआधी नर्मदा बचाव आंदोलन पाहिलं, जे की मेधा पाटकर यांनी या ठिकाणी हाती घेतलं. त्याचबरोबर आणखीन एक आंदोलन या ठिकाणी आहे, ज्याला की जलसंधारण क्षेत्रातलं आंदोलन म्हटलं जातं, जे की डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी हाती घेतलेलं आहे. यापैकी कुठलंही एखादं आंदोलन तुम्हाला MCQ मध्ये विचारलं जाईल. सुंदरलाल बहुगुणा, चिपको आंदोलन, मेधा पाटकर, नर्मदा बचाव आंदोलन, डॉक्टर राजेंद्र सिंह, जलसंधारण क्षेत्रातील आंदोलन आपण म्हणूया. म्हणजे पर्यावरण वाचवण्यासाठी या प्रकारची अनेक आंदोलनं या ठिकाणी हाती घेतली. यामधूनच या पर्यावरण क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये 3 प्रयोग आहेत. त्या 3 प्रयोगाची विशेष दखल या ठिकाणी घेतली जाते. या 3 प्रयोगापैकी पहिला प्रयोग आहे तो आहे राहीबाई पोपरे यांचा, ज्यांना की बीज माता असं संबोधलं जातं. राहीबाई पोपरे. आता पहा, राहीबाई पोपरे यांना 8 मार्च 2018 रोजी भारताच्या राष्ट्रपतीनं यांना नारी शक्ती पुरस्कार दिले. कुणाला? तर राहीबाई पोपरे यांना 8 मार्च 2018 मध्ये राष्ट्रपतीच्या वतीनं नारी शक्ती पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला. या राहीबाई पोपरे यांनी कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समितीच्या माध्यमातून कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समिती या मार्फत त्यांनी जे या ठिकाणी कार्य केलं, त्यांनी जे काम केलं, या कामाबद्दल त्यांना हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला. अशा या राहीबाई पोपरे यांना बीज माता असं संबोधलं जातं किंवा आपण म्हणूया सीड मदर. बीज माता म्हणून संबोधलं जातं, सीड मदर या टोपण नावानं त्यांना ओळखलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या वेळेस MCQ मध्ये तुम्हाला विचारलं जाईल की बीज माता कुणाला म्हटलं जातं अथवा सीड मदर कुणाला म्हटलं जातं, तर राहीबाई पोपरे यांना सीड मदर अथवा बीज माता असं संबोधलं जातं. आता पहा, यांनी काय केलं तर देशी वाण निर्माण करणं, त्याचबरोबर त्याचं जतन करणं आणि पुढच्या पिढीपर्यंत ते देशी वाण पोहोचवणं. देशी वाणाचं संवर्धन करणं, निर्माण करणं, त्याचं जतन करणं आणि पुढच्या पिढीपर्यंत ते पोहोचवणं, या स्वरूपाचं कार्य या राहीबाई पोपरे यांनी या अहमदनगर जिल्ह्यामध्ये हाती घेतलेला आपल्याला दिसून येतो. आता पहा, हे कार्य हाती घेत असताना यांना जो अनुभव आला, हा अनुभव जर आपण पाहिला तर सध्याच्या काळामध्ये आपण काय खातोय तर संकरित धान्य खातोय. संकरित बी बियाणं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये आहे. भाजीपालाही त्याच प्रकारचा आहे. आणि त्यामुळे यांच्या कुटुंबामध्ये जो प्रसंग घडला तो म्हणजे संकरित धान्य आणि संकरित भाजीपाला खाऊन यांचा नातू आजारी पडला आणि त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न राहीबाई यांनी केला. आणि यामधून त्यांना वाटलं की हे संकरित स्वरूपाचं आपण खातोय आणि त्यामुळेच सध्याची पिढी ही आजारी पडत आहे. आणि त्यामुळे त्यांनी देशी वाण वापरणं हा एक उपाय त्यांना वाटला. म्हणजे देशी वाणाचा, देशी बियाणाचा जर आपण वापर केला तर यामधून जो आरोग्याचे प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहेत, जसं की त्यांच्या नातवाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता, तसाच असंख्य लोकांच्या आरोग्याचे प्रश्न या संकरित बी बियाणामधून आणि वाणामधून या ठिकाणी निर्माण होत आहेत. आणि यामुळे त्यांनी ठरवलं की देशी वाण आपण वापरायचं. हा उपाय त्यांनी सुचवला आणि स्वतःच्या कुटुंबासाठी लागणारं धान्य असेल, भाजीपाला असेल, याची निर्मिती त्यांनी देशी वाणातून या ठिकाणी केली. घरामध्ये खाण्यासाठी देशी वाण पिकवायचं त्यांनी ठरवलं. आणि हे ज्यावेळेस देशी वाणातून पीक आलं त्यावेळेस निवडक बिया साठवून ठेवायला त्या लागल्या. देशी वाणाचं उत्पादन त्या आपल्या घरच्या पुरतं घ्यायला लागल्या. आणि यामधून जे पीक येतं यामधून देशी बिया त्या जतन करायला लागल्या. यामधून मग कारले असतील, पालक असेल, तांदूळजा असेल, गोड वाल असेल, कडू वाल असेल,
घेवडा असेल, भुईमुंग असेल, वरई असेल, ढवळू भात असेल, काळा भात असेल, आंबेमोहर असेल, उडीद असेल, अशा विविध प्रकारच्या भाज्या असतील, रानभाज्या असतील आणि कडधान्याची वाणं असतील, हे सर्वच स्वरूपाचं देशी वाणं जपण्याचा त्यांनी प्रयत्न या ठिकाणी केला. आणि स्वतःच्या घरापासून देशी वाण जपणुकीचा हा उपक्रम जो त्यांनी हाती घेतला, हा उपक्रम बचत गटाच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचला. बचत गटाच्या माध्यमातून तो इतरांपर्यंत पोहोचला. भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशनच्या सहकार्याने हा उपक्रम आपण म्हणूया मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशनच्या मार्फत हा उपक्रम मोठ्या प्रमाणात फोफावला गेला. त्याचा प्रसार आणि प्रचार या ठिकाणी झाला. आता हे जे देशी वाण आहे आणि या देशी वाणाचं संवर्धन जे राहीबाई पोपरे यांनी या ठिकाणी केलं, ते त्याचं संवर्धन करण्याची पद्धत जर आपण पाहिली तर राहीबाई काय करायच्या, तर मातीच्या मडक्यामध्ये देशी वाणाचे जी बियाणं आहेत या बियाणांचं जतन करायच्या. मातीच्या मडक्याला शेणामातीनं लिपलं जायचं की जेणेकरून बियाणांना भुंगे अथवा मुंग्या या ठिकाणी लागणार नाही. यासाठी मडक्यामध्ये थोडीशी राखी टाकली जायची. मडक्यामध्ये कडुनिंबाचा वापरही या ठिकाणी केला जायचा आणि याद्वारे घरगुती पद्धतीनं देशी वाणाचं संवर्धन आणि जतन करण्याचं काम राहीबाई यांनी या ठिकाणी केलं. आज घडीचं चित्रण जर आपण पाहिलं, त्यांच्याकडे अस्तित्वात असलेली जी देशी वाणाची बियाण्याची बँक आहे, या बँकेमध्ये बियाणाच्या या बँकेमध्ये आपण म्हणूया 50हून अधिक पिकांचे, 30हून अधिक भाजीपाल्यांचे वाण जमा झाले आहेत. बीबीसीनं 2018 मध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जगभरातील 100 महिलांची निवड केली. त्यामध्ये राहीबाई यांचाही समावेश असलेला आपल्याला दिसतोय. म्हणजे देशी वाणाची जपणूक करण्याचं काम राहीबाई यांनी केलेलं दिसतं. दुसरे आहेत भाऊ काटदरे. आता पहा, भाऊ काटदरे यांचं काम जर आपण पाहिलं तर यांचं काम आपण म्हणूया की सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेच्या माध्यमातून आहे. सह्याद्री निसर्ग मित्र संस्था, आणि या संस्थेच्या मार्फत त्यांनी या ठिकाणी पर्यावरणाचं संवर्धन करण्याचं काम या ठिकाणी केलं. या कामामध्ये 1999 त्यांनी पांढऱ्या पोटाची समुद्री गरुड जे आहेत त्यांचा बचाव करणारी मोहीम त्यांनी हाती घेतली. 1999 पांढऱ्या पोटाची समुद्री गरुड आपण म्हणूया, या पक्षाचं अस्तित्व या ठिकाणी धोक्यामध्ये आलं होतं आणि हे अस्तित्व वाचवण्याचं काम भाऊ यांनी या ठिकाणी हाती घेतलं. या गरुड पक्षाचा बचाव आणि संवर्धन करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यांनी काम सुरू केलं. या धोक्यामध्ये आलेल्या गरुड पक्षाच्या अस्तित्वासाठी त्याचं संवर्धन करणं, त्याचं जतन करणं, यासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यांनी काम सुरू केलं. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समुद्र किनारे त्यांनी पायपीट साधारणतः समुद्र किनारी या ठिकाणी केली आणि लोकांमध्ये या गरुड पक्षाच्या संदर्भामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि हा जो पायी प्रवास त्यांनी समुद्र किनारी या ठिकाणी केला, यामधून 62 घरट्यांची स्थानं त्यांनी शोधून काढली. 62 घरट्यांची स्थानं त्यांनी या ठिकाणी शोधून काढलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर दुसरा भाग त्यांनी या ठिकाणी हाती घेतला, तो होता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांनी कुठला भाग हाती घेतला, तर पाकुळ्यांची जी घरटी आहेत ती वाचवण्याची मोहीम त्यांनी या ठिकाणी हाती घेतली. आता पहा, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निवती बंदराच्या वेंगुर्ला रॉक्स जवळ आपण म्हणूया बंदरा बेटावर भाऊ यांनी साधारणतः त्यांचे सहकारी आणि भाऊ यांनी तस्करीच्या घटना त्यांना या ठिकाणी दिसल्या. वेंगुर्ला रॉक्स जवळ बंदरा या बेटाजवळ त्यांना तस्करीच्या घटना या ठिकाणी दिसल्या. हे तस्कर लोक काय करायचे, तर पाकोळ्यांची घरटी विकून विदेशातून पैसा कमवायचे. पाकोळ्यांची घरटी विकून विदेशातून पैसा कमवायचे. अशा या पाकोळ्यांना संरक्षण देणं गरजेचं होतं आणि यामधून त्यांनी आपल्या संस्थेच्या मार्फत, म्हणजे सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेच्या मार्फत या पाकोळ्यांचं संरक्षण करणारी मोहीम हाती घेतली आणि यामधून
या पाकोळ्यांच्या संरक्षणासाठी त्यांचा समावेश त्यांनी भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972, भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972च्या शेड्यूल्ड फर्स्ट यामध्ये या पाकोळ्यांचा समावेश या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतोय. म्हणजे यांची जी तस्करी होते, अवैध स्वरूपाचा व्यापार जो होतोय, हा थांबवण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेला दिसून येतो. तिसरी बाब त्यांनी या ठिकाणी हाती घेतली ती आहे कासव संरक्षण मोहीम. आता या सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेच्या मार्फत त्यांनी कासवांच्या संदर्भामध्ये अथवा अशा या कासवांचं संवर्धन करणारी मोहीम ही हाती घेतली. यासाठी त्यांनी वेळास या समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले या जातीचे कासव अंडी घालण्यासाठी येत आहेत. वेळास या समुद्र किनारी ऑलिव्ह रिडले या जातीचे कासव अंडी घालण्यासाठी येत आहेत. आणि अशी ही जी समुद्र किनारी अंडी घालली जात आहेत त्याच्या संरक्षणाची मोहीम त्यांनी हाती घेतली. आणि या पहिल्या मोहिमेमध्येच कासवांची 50 घरटी त्यांनी संरक्षित केली. या पहिल्या मोहिमेमध्येच कासवांची 50 घरटी त्यांनी संरक्षित केली आणि 2734 कासवे समुद्रामध्ये गेली. म्हणजे 50 घरटी या ठिकाणी संरक्षित केल्यामुळं 2734 कासव या ठिकाणी समुद्रामध्ये गेली आणि यामधूनच त्यांनी कासव महोत्सवाचं आयोजन केलं. आणि मग असा हा जो कासव महोत्सव आयोजित केला, यामधून कासव जे समुद्रामध्ये जात आहेत, आपल्या घरट्यामधून जन्मलेली नवजात स्वरूपाची कासव या ठिकाणी जी समुद्रामध्ये जात आहेत, ही बघण्यासाठी देश परदेशातून शेकडो पर्यटक यायला लागले. हे कासव जे समुद्रामध्ये जात आहेत हे पाहण्यासाठी देश विदेशातून शेकडो पर्यटक या ठिकाणी यायला लागले. या पर्यटकांच्या राहण्याचा प्रश्न मिटावा यासाठी गावामध्ये स्थानिकांच्या घरामध्ये त्यांनी होम स्टे पर्यटन विकसित केलं. होम स्टे पर्यटन त्यांनी या ठिकाणी विकसित केलं. ग्रामस्थांना या ठिकाणी प्रशिक्षण दिलं. म्हणजे निसर्ग संवर्धनातून पर्यटन उभा करण्याचं काम भाऊ यांनी या ठिकाणी केलं. निसर्गाच्या संवर्धनामधून पर्यटन या ठिकाणी उभी केलं. या कामाची दखल घेण्यात आली आणि आपण म्हणूया की या संस्थेच्या मार्फत फक्त कासवांचंच नव्हे तर खवले मांजर यांचं संरक्षण करण्याची भूमिकाही सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेनं आणि भाऊ यांनी त्यांच्या सहकार्याने हाती घेतलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे खवल्या मांजराच्या संरक्षणाचं कार्यही त्यांनी या ठिकाणी हाती घेतलेलं दिसतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरे आहेत प्रेमसागर मेस्त्री. आता प्रेमसागर मेस्त्री यांनी भारतामध्ये जी गिधाडांची संख्या लक्षणीयरित्या जी कमी होत आहे, त्यामध्ये जी मोठ्या प्रमाणात घट होत आहे, यावर चिंता व्यक्त केली आणि अशा या गिधाडांचा बचाव करणारी मोहीम प्रेमसागर मेस्त्री यांनी हाती घेतली. कारण गिधाड जर आपण पाहिले तर हे निसर्गातील सफाई करणारे स्वच्छता दूत आहे. गिधाड जर आपण पाहिले तर निसर्गाची स्वच्छता करणारे हे स्वच्छता दूत आहे. आणि यासाठी त्यांनी रायगड परिसरामध्ये गिधाडांची संख्या जी घटत आहे या संदर्भामध्ये रायगड परिसरामध्ये त्यांनी गिधाडांच्या ज्या 2 जाती या ठिकाणी पाहाव्या सापडत आहेत, त्यामध्ये लॉक बिल व्हल्चर आहे आणि व्हाईट बॅक व्हल्चर आहे. या 2 जाती या रायगड जिल्ह्यामध्ये या गिधाडांच्या पाहावयास सापडत आहेत. लॉक बिल व्हल्चर आणि व्हाईट बॅक व्हल्चर या 2 जाती या रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. आणि मग अशा या 2 जातीची गिधाडं जी या रायगड जिल्ह्यामध्ये पाहावयास सापडत आहेत, त्यांची संख्या वाढवणं, त्यांच्या खाण्यासाठी अंड उपलब्ध करून देणं, यासाठी आपण म्हणूया की सी स्कॅप संस्था त्यांनी निर्माण केली. गिधाडांची संख्या वाढवणं, त्यांच्या खाण्याचा प्रश्न सोडवणं, यासाठी सी स्कॅप नावाची संस्था त्यांनी या ठिकाणी स्थापन केली. आणि या संस्थेच्या मार्फत मग त्यांनी या गिधाडांचं संरक्षण करण्याचं कार्य या ठिकाणी त्यांनी हाती घेतलं. गिधाडांची जी संख्या या ठिकाणी झपाट्यानं आणि लक्षणीयरित्या कमी होत आहे, यामध्ये त्यांनी सांगितलं की प्राण्यांना दिले जाणारी औषधं ही गिधाडांसाठी काही वेळेस विष ठरत आहे. त्यामुळे ही गिधाडांची संख्या या ठिकाणी कमी होत आहे. उंच झाडांची कमी झालेली संख्या, यामुळे ही गिधाडांची संख्या कमी होत आहे.
अन्नाची निर्माण झालेली कमतरता, यामुळं ही गिधाडाचं अस्तित्व या ठिकाणी धोक्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग असं हे गिधाडाचं अस्तित्व जे धोक्यात आलेलं आहे, हे बदलण्यासाठी सीस्टॅप नावाची संस्था त्यांनी स्थापन केली आणि या संस्थेच्या मार्फत त्यांनी कार्य या ठिकाणी हाती घेतलं आणि यामधून या संस्थेला या भागामध्ये यशही येत असल्याचं आपल्याला दिसून येतं. या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, प्रदूषण आणि पर्यावरणाच्या संदर्भामध्ये राहीबाई पोपरे असतील, भाऊ काटदरे असतील किंवा प्रेमसागर मेस्त्री असतील, या सगळ्यांनी आपलं कशा पद्धतीचं योगदान दिलं या बाबी आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता या ठिकाणी आपण